मी डॉक्टर नंदा तायवाडे. मातंग समाज आंबेडकरी कार्यकर्ता परिषदेचं आयोजन केलेलं आहे आणि इथे आमच्यासोबत बसलेले आदरणीय दादासाहेब क्षीरसागर, आदरणीय मेजर खंडारे साहेब, आमचे चळवळीतले कार्यकर्ते गजानन देवानंद वानखडे आणि इतरही, या सर्व आयोजकांनी एक निर्णय घेतला की संपूर्ण महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेरची जी काही बाबासाहेबांना मानणारी जी कार्यकर्ता मंडळी आहेत, तर त्या कार्यकर्ता मंडळांनी एकत्र येऊन एकत्रितपणे बाबासाहेबांच्या विचार प्रवाहाचा विचार करावा आणि तो समाजामध्ये रुजवावा, यासाठी या परिषदेचं आयोजन केलेलं आहे. आणि हा संपूर्ण महाराष्ट्रातला आंबेडकरी, मातंग समाजातला आंबेडकरी कार्यकर्ता वर्ग बाबासाहेबांची जी परिवर्तनाची चळवळ आहे, त्या परिवर्तनाच्या चळवळीचं उत्तरदायित्व स्वीकारण्यासाठी, जपण्यासाठी तो आता आज तत्पर झालेला आहे आणि स्वाभिमानाने जगता यावं आणि हा स्वाभिमान संपूर्ण समाजामध्ये प्रस्थापित कसा करता येईल, यासाठी आजपर्यंत आम्ही 70 वर्षापासून त्या स्थितीत आहोत. 70 वर्षापूर्वी म्हणजे स्वातंत्र्य मिळण्याच्या पूर्वीपासून तर आजही जी कालची स्थिती होती मातंग समाजाची, तीच आजही आहे. त्यात काही तीळ मात्र फरक पडलेला नाहीये. तर याची कारण मीमांसा व्हावी, त्याची कारणं शोधली जावी आणि आपण कुठल्या विचाराने आजपर्यंत मागे राहिलोत आणि कुठल्या विचाराने आपण खऱ्या अर्थाने आपलं उन्नयन करून घेऊ, याची याची पूर्ण चर्चा व्हावी. आणि तो जो विचार आहे, जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे केवळ या भारताचेच नव्हे, तर संपूर्ण जगाचे आयकॉन झालेले आहेत. आणि म्हणून या विचाराच्या मागे हा विचार मनात, अ, हा विचार स्वीकारून तो रुजवून समाजाला त्या प्रवाहामध्ये आणण्याचा या आयोजनाचा उद्देश आहे. आणि तशा पद्धतीचं वातावरण जवळपास 40 वर्षापूर्वी एवढं नव्हतं. पण आज तरुण वर्ग जो आहे, येणारी पिढी जी आहे, ही बाबासाहेबांना स्वीकारत आहे, मोठ्या प्रमाणात स्वीकारत आहे आणि समाजामध्ये ती रुजवात व्हावी, बाबासाहेबांच्या विचाराचा प्रवाह, झंझावात निर्माण व्हावा, हा आशावाद घेऊन ही सगळी मंडळी आता उभी झालेली आहे आणि हा आशावाद प्रस्थापित होईल समाजामध्ये, अशी आशा व्यक्त करतो आणि मी इथे थांबतो. आपणा सर्वांचे आभार मानते.